सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये तुम्ही धोका पत्करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही अडचण असल्यास तुम्ही संयम आणि तुमच्या शांत स्वभावानं ती सोडवण्याचा आज पूर्णपणे प्रयत्न कराल. जर तुम्हाला आरोग्याचा त्रास होत असेल तर तो आज अधिक वाढू शकतो. जर तुम्ही कोणाला मदत केली तर आज तुम्हाला मोठा लाभ होईल. जर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही मतभेद असतील तर ते आज संपतील आणि तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. जर तुम्ही तुमच्या नात्यामध्ये एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना बाहेरचं खाणं पिणं टाळायला सांगावं लागेल. नोकरी करणाऱ्यांनी आज आपली कामं जपून करावीत, कारण घाई गडबडीमध्ये एखादी चूक होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक काम विचारपूर्वक करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. भावंडांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा येईल. भागीदारीमध्ये केलेल्या कामांमुळे तुम्हाला आज यश मिळेल. जर तुम्ही पार्ट टाईम काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही आज वेळ काढू शकता. रोजच्या कामांसाठी आज तुम्ही काही खरेदी देखील करू शकता. तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. जर तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वांच्या संमतीने घ्या. अनेक कामं एकाच वेळी हातात आल्यानं तुमच्या कामाचा व्याप देखील वाढू शकतो. व्यवसायामध्ये आज तुमचा नफा खूप वाढेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसायामध्ये थोडासा धोका पत्करल्यास तुम्हाला चांगला नफा होईल. आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या नोकरीची ऑफर येऊ शकते. योग्य व्यक्तीकडनं लग्नाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आज तुम्हाला थोडासा प्रवास करावा लागू शकतो. सासरवाडीकडनं तुम्हाला आज धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. त्यांना चांगली पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन प्रयोग केले तर त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. आज तुम्हाला पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि स्थिरता राहील. भावंडांसोबत तुम्ही आज मज्जा कराल, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला दिवसभर नफा मिळवण्याच्या संधी मिळतील. जर तुमची एखादी डील कुठे अडकली असेल तर ती आज फायनल होऊ शकते आणि नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम सुरू करू शकता. जमीन जुमल्याच्या बाबतीमध्ये घरातले आणि आजूबाजूचे लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. तुम्हाला आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. जर एखादं काम फार दिवसांपासून तुमचं अडकलं असेल तर ते आज पूर्ण होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात संयम ठेवावा लागेल, तरच तुमची कामं पूर्ण होतील. घरामध्ये काही शुभ कार्यक्रमांची आज चर्चा होऊ शकते,
ज्यामध्ये तुमच्या सल्ल्याची गरज भासेल. आजूबाजूच्या लोकांशी तुमचे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. आज तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जर तुम्ही आज आत्मविश्वासानं कुठलंही काम केलं तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दुधाचं पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच धावपळीचा राहील. तरीही तुम्ही धर्म, अध्यात्म आणि अभ्यासासाठी थोडा वेळ काढू शकाल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल घरातल्या लोकांशी सल्लामसलत करू शकता. कामाच्या ठिकाणी काही अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, त्यामुळे तुम्हाला खूप लक्ष देऊन काम करावं लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते आनंदी राहतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जे काही काम मनापासून कराल त्यात तुम्हाला खूप यश मिळेल. आज रात्री तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये जाऊ शकता. मित्रांसोबत तुम्ही फार मजा मस्ती कराल, ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला हलकं वाटेल. आज तुम्ही अपूर्ण कामं पूर्ण कराल आणि काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये भाग घ्याल. मुलांकडनं काहीतरी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही फक्त तेच काम करा जे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जे लोक क्रिएटिव्ह काम करतात त्यांना आज यश मिळेल. नशिबाच्या मदतीनं त्यांची अपूर्ण कामं पूर्ण होतील. व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांच्या मनामध्ये नवीन योजना येतील. नोकरी करणाऱ्यांच्या कामाची ऑफिसमध्ये प्रशंसा होईल, ज्यामुळे त्यांना आनंद वाटेल. घरगुती व्यवसायामध्ये तुमच्या जोडीदाराचा सल्ला आज अत्यंत उपयोगी ठरेल. तुमच्या आईसोबत मात्र तुमचा थोडासा वाद होऊ शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा तीर्थयात्रेला जाण्याचा विचार होऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला फारच प्रसन्न वाटेल आणि तुम्ही आनंदी देखील राहाल. कोर्टातल्या एखाद्या केसमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची जागा बदलण्याची योजना यशस्वी होईल. तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील. मुलांकडनं मात्र थोडासा ताणतणाव येऊ शकतो. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवरती पैसे खर्च कराल. तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल. घरातले लोक तुम्हाला मदत करतील. तुमच्या व्यवसायामध्ये देखील प्रगती होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. जर तुमचा एखादा मोठा व्यवहार ठरला असेल तर तो आज फायनल होऊ शकतो. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. घरामध्ये एखादी पार्टी देखील त्यामुळे आयोजित होऊ शकते, ज्यामध्ये लहान मुलं मजा मस्ती करतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.